नमस्कार, मी भाग्यश्री टीचर. अक्षर वर्ड्स क्लासेस मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. पहा, आपण जेव्हा मुलांना प्ले ग्रुप, नर्सरी मध्ये, अंगणवाडीत, बालवाडीमध्ये जेव्हा आपण मुलांना पाठवतो किंवा आपण जेव्हा सुरुवातीला घरामध्ये मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात करतो, त्यावेळेला काय करतो तर मुलांच्या हातामध्ये डायरेक्ट पेन्सिल आणि वही म्हणजेच काय तो नोटबुक देतो आणि मुलांना 4 लाईनच्या बुक मध्ये ABCD शिकवायला सुरुवात करतो. A B C D अशा पद्धतीने आपण मुलांना लेटर लिहायला शिकवतो किंवा सांगतो. त्याच पद्धतीने नंबर लिहिण्यासाठी आपण काय करतो तर अशा पद्धतीची स्क्वेअर लाईन, चौकोन असलेली बुक मध्ये आपण मुलांना 1 2 3 4 असे नंबर मुलांना आपण लिहायला देतो. याच्यामुळे काय होतं, मुलांनी कधीही हातामध्ये पेन्सिल किंवा वही वापरलेली नसते. त्याच्यामुळे काय होतं तर मुलांना प्रॉपर लाईन मध्ये लिहिता येत नाही आणि मुलांना पेन्सिलही पकडता येत नाही. मुलं काय करतात तर वहीमध्ये गिरगटा करतात किंवा गिरवतात आणि पेज खराब करतात आणि आपण मुलांना रागवतो. तर अशा वेळेला आपण जेव्हा सुरुवातीला मुलांचा अभ्यास करायला घेणार आहोत तेव्हा आपण डायरेक्ट मुलांच्या हातामध्ये पेन्सिल किंवा नोटबुक, वही न देता आपण मुलांना कोऱ्या पेजवरती म्हणजे ड्रॉइंग बुक मध्ये आपण मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने जे ड्रॉइंग बुक्स राहतात कोऱ्या पेजवरती आपण मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही की 4 लाईन मध्येच लिहायचं आहे आपल्याला किंवा छोट्या चौकोनामध्येच आपल्याला नंबर बसवायचे आहेत. त्याच्यामुळं मुलांवरती प्रेशर येत नाही किंवा मुलांच्या मनात भीती निर्माण होत नाही. आणि पेन्सिल न वापरता आपण काय करायचंय तर विविध असे कलर्स राहतात, याला मराठीमध्ये तेलकट खडू असं म्हणतात किंवा क्रेयॉन्स असंही म्हणतात. तर आपण काय करायचंय, मुलांना त्यांच्या आवडीचे कलर्स, खडू आपण द्यायचे आहेत आणि त्या खडूनी 2 ते 3 दिवस मुलांना जे करायचं आहे ते तुम्ही काय करायचंय मुलांना करू द्यायचं आहे. मुलं सुरुवातीला काहीही गिरवतात, त्यांना जे सुचल ते गिरगटतात. त्यांना काही लाईन काढायचे असतील किंवा काही त्यांच्या आवडीचा कलर त्यांना द्यायचा आणि त्यांना जे करायचंय ते सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही मुलांना करायला द्या. याच्यामुळं काय होईल तर मुलं एका जागेवरती बसायला लागतील आणि त्यांना जे करायचं आहे ते आपण करायला दिल्यामुळं मुलांच्या मनातील वही बद्दलची, पेन्सिल बद्दलची थोडीशी जी भीती असते ती दूर होते किंवा कमी होते आणि मुलांचा हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागतो किंवा आवड निर्माण व्हायला लागते की यांनी लिहिल्यानंतर काहीतरी इथं उठतंय. असा 2 ते 3 दिवस तुम्ही करा. त्याच्यानंतर काय करायचं, मुलांचे काही टॉयज असतात. आता हे टॉयज वापरून मुलांच्या आवडीचे कलर तुम्ही घ्या आणि त्यांना शेप काढायला, आकार काढायला शिकवा. अशा पद्धतीने पहा, वेगवेगळे खेळणी असतात. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना पट्टीच्या सहाय्याने उभ्या रेषा, आडव्या रेषा मारायला शिकवा, तिरक्या रेषा. मुलांना जे कलर आवडतात ते कलर मुलांना वापरू देत. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये बांगडे असतात किंवा डब्यांची झाकणं असतात, त्याचा यूज करून, खडूचा वापर करून मुलांना काय करायला द्या, तुम्ही असे वेगवेगळे शेप काढायला द्या. हे शेप काढल्यानंतर 4 दिवसांनी, 5 दिवसांनी जेव्हा मुलं हे शेप्स वगैरे काढायला लागतील तेव्हा मग तुम्ही मुलांना खडूच्या मदतीनेच पण मोकळ्या हाताने त्यांना जे काढायचं आहे ते तुम्ही काय करा, काढायला द्या. मग इथं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शेपचा किंवा पट्टीचा वापर न करता मुलांना तुम्ही सर्कल, गोल, त्रिकोण किंवा फुलांचे आकार, फळांचे आकार तुम्ही मुलांना काढायला शिकवा किंवा ABCD. त्याचप्रमाणे नंबर्स तुम्ही मुलांना पहिल्यांदा कोऱ्या पेजवरती काढायला शिकवा. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना
अभ्यास करायला दिला तर मुलांना लिहिताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मुलांची लेखनाबद्दलची भीती कमी होईल आणि मुलांना आवडेल हे. तर बघा, आपण काय करायचंय, सुरुवातीला मुलांना जे करायचं आहे ते करू द्यायचं आहे. दुसऱ्या स्टेजला आपण मुलांना विविध शेप, खेळण्यांच्या टॉयच्या मदतीने किंवा विविध आकार मुलांना काढायला शिकवायचे आहेत. आणि नंतर थोड्या दिवसानंतर आपण मुलांना मोकळ्या हाताने त्यांना जे आकार काढायचे आहेत किंवा जे आकार काढायचे, नंबर काढायचे आहेत, शिकवायचे आहेत, ते तुम्ही मुलांना शिकवायला देऊ शकता. याच्यामुळं मुलांना लेखनाबद्दलची भीती कमी होईल. माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.